हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आज आहे दशेरा। हॅपी दसरा सगळ्यांना। बाहेर बहुत जोराचा पाऊस येत आहे। पाऊस बंद झाला आणि मी निघलो गडचिरोली जायसाठी। तुमच्या घरी तुमच्या मम्मीनं असा वाला बनवला का? जाऊ द्या, माझा न्यू स्कार्फ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा बरं। आमच्या घराकडे रावण दहनाची पूर्ण तयारी चालू झाली आहे। पाऊस आला तर रावण पूर्ण भिजून गेला, माहित नाही रात्री जडल का नाही जडल। तर बसलो मी गडचिरोलीच्या बस मध्ये। या वर्षी तुम्ही आरमोरीचा मेला पावाले आलत्या का नाही आलत्या? या गोष्ट दाखवू का तुम्हाला? पहा, कोणतरी या सीटवर काका लिहून ठेवले आहेत, सरकारची बस हो म्हणून काही कन करायचा। आज आहे नवरात्रीचा आखरी दिवस आणि उद्या होईल आपल्या दुर्गा माताचा विसर्जन। उद्यापासून आपली आरमोरी पूर्ण सुनी सुनी वाटल ना। असा वाटते का हे नवरात्रीचे दिवस कधी जावाच नाही। बस मध्ये मला काही गमत नव्हता। ती लहानची बाई बसली होती माझ्या साईडले, लहानच्या बाईचे केस खिचलो, पण लहानची बाई कशी असते। हे आहे गडचिरोलीची दुर्गा माता। मग पोहोचलो मी स्टुडिओ। आज होता पार्लरचं ओपनिंग, तर इकडे पहा ना मस्त सुंदर फुलांची रांगोळी काढली आहे। त्याच्यानंतर आम्ही केलो इकडे रिबिन कट। हिचा बर्थडे होता तर बर्थडे पण सेलिब्रेशन केलो। मग मला लागली भूक म्हणून आम्ही दोघं जणी केलो मंचुरियन खायसाठी। आरमोरी पोहोचलो मी, रस्त्यावर दिसले गुपचूप आले काकाजी। मग मी गुपचूप खायसाठी थांबून गेलो। नाही म्हणता म्हणता 30चे गुपचूप दाबून टाकलो। मग आपले रावणजी इकडे तयार झाले का नाही झाले म्हणून पाहासाठी आलो। बिन फुकट्या रावणाला जाडतेत नाही का? तो बिचारा रावण म्हणत असेल याच्या ढोंगणावर चांगले सोटे मारायला लागतात। चला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला आमच्या आरमोरीचा रावण दहन कसा होते।